यवतमाळमध्ये आज उपमुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी येणार आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि अशातच बदलापूर घटनेच्या निषेधार्थ यवतमाळमध्ये बंद पुकारण्यात आलाय। त्यामुळे शहरामध्ये ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे यवतमाळमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी येत आहेत। अशातच विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांनी सकल हिंदूवरती जो होणारा अत्याचार जे आहेत, बांगलादेशी हिंदूवरती होणारा अत्याचार आणि बदलापूर घटनेच्या निषेधार्थ या ठिकाणी बंद पुकारण्यात आले आहेत। आणि त्यामुळे याचा जो ताण आहे तो पोलीस यंत्रणेवरती आलेला आहे। या कार्यक्रमाचा ताण आणि बंद या दरम्यान हा प्रोग्राम होत आहेत आणि त्यामुळेच पोलीस यंत्रणेवरती मोठा तणाव, दबाव निर्माण झालेला आहे। एकंदरीत जर पाहिलं तर राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांनी हा बंद पुकारला आहे आणि त्यामुळे पोलीस यंत्रणेवरती मोठा ताण या ठिकाणी आलेला आहे। कार्यक्रमाच्या स्थळी मोठा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे। तसेच यवतमाळ शहरातील विविध ठिकाणी सुद्धा पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। या दोन्ही कार्यक्रमाच्या याच्यात कार्यक्रम सुरळीत होण्यासाठी पोलिसांवरती ताण मात्र या ठिकाणी वाढलेला दिसून येत आहे आणि त्यामुळे आता हा कार्यक्रम कसा सुरळीत पडेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। निलेश फाळके, एबीपी माझा, यवतमाळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।